आणि यानंतर आजची एक मोठी बातमी, नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावरती दाखल झालेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू देखील नागपुरात पोहोचलेले आहेत। नागपूरच्या रामनगरमधील मंदिरामध्ये दुपारी 4:30 वाजता रामरक्षा आंदोलन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या रामनगर मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत। तर रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे हे नुकतेच नागपूर विमानतळावरती दाखल झाल्याचं कळतंय। संध्याकाळी 4:30च्या सुमारास या आंदोलनाला रामनगरमधल्या राम मंदिरामध्ये सुरुवात होणार आहे। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं त्या काँग्रेससोबत अभद्र युती करून आता उद्धव ठाकरे राम नामाचा जप करतायत, अशी टीका मंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे। बघूयात। या बाबीचा आनंद आहे की रामाचं स्मरण त्यांना झालं। सध्या रामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षासोबत त्यांनी अभद्र युती केल्यामुळे गर्व से कहो हम हिंदू है आणि हिंदू हृदय सम्राट हे सर्व शब्द त्यांच्या शब्दकोशातून संपले होते। परंतु हे प्रभू रामचंद्राची कदाचित कृपा म्हणावी लागेल की त्यांना रामरक्षा स्तोत्र म्हणण्याची वेळ आली आणि रामाचं स्मरण त्यांना झालं, त्याचा मला आनंद आहे। रामावर केवळ संघाचीच मालकी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे, संजय राऊत सातत्यानं विचारतात। आज संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन देखील करणार आहेत। मात्र त्याआधी हाती आलेली माहिती उत्कंठावर्धक आहे। आरएसएसच्या सर्वोच्च नेतृत्वानंच निवड केलेल्या राममूर्तीसमोर उभं राहून उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। उद्धव ठाकरे आज ज्या राममूर्तीसमोर आंदोलन करतील ती राममूर्ती कधी काळी संघाला वैचारिक अधिष्ठान देणारे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी निवडलेली होती। रामनगरच्या राम मंदिरातली प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणाची सुंदर अशी मूर्ती आहे। ती मूर्ती गोळवलकर गुरुजींनी निवडली होती। त्यामुळे त्याच मूर्ती पुढे उभं राहून उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणणार आहेत, अशी चर्चा नागपुरात रंगली आहे। आणि रामरक्षा आंदोलन, रामनगरची रामाची मूर्ती आणि गोळवलकर गुरुजींचं नेमकं काय कनेक्शन आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1965 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेआधी रामनगरच्या मंदिरातील मूर्ती बदलण्याचा निर्णय झाला। ट्रस्टचे संस्थापक गोविंदराव पुराणिकांनी जयपूरमधून मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला। जयपुरात अनेक संगमरवरी मूर्ती असल्यामुळे पेच निर्माण झाला। संघाने तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे मदतीला आले। गोळवलकर गुरुजींनीच आखीव रेखीव आणि देखणी अशी मूर्ती निवडली। श्रीरामाला शोभतील असे चेहऱ्यावरील भाव असलेली मूर्ती गोळवलकरांनी निवडली। आजवर त्याच मूर्तीची मंदिरात पूजा होतीये। आणि याच मूर्तीसमोर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान खासदार संजय राऊत आणि नवनाथ बन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात। सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या। संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या, तुमच्याच हस्तस्पर्शाने पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या। देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे। रक्षा आंदोलनाच्या साठी उद्धवजी ठाकरे नागपुरात जात आहेत, तर माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे, हिंदुत्ववादाच्या तेजाचं प्रतीक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची संघभूमी नागपुरात आहे। त्यामुळं आजपर्यंत हिंदुत्ववादाच्या विचारांशी गद्दारी केल्याबद्दल, हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांना माफी मागण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे। त्यामुळे उद्धवजींनी ही सुवर्ण संधी साधून नागपूरच्या संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, तर
इथला हिंदू समाज उद्धवजींना माफ करू शकेल? महाराष्ट्राच्या राजकारणात हनुमान चालीसा पठणावरून झालेला जुना वाद आता एका नव्या वळणावरती येऊन पोहोचलाय. नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे आता पुन्हा आमने-सामने आलेत. राजकीय संघर्षानंतर आता हनुमान चालीसा विरुद्ध रामरक्षा असा संघर्ष पाहायला मिळतोय. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यामुळे माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आता याच पार्श्वभूमीवरती राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धार्मिक विरुद्ध राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावती इथल्या प्रसिद्ध हनुमान गढीवरती हनुमान चालीसा पठण करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे नागपूर आणि अमरावतीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान हनुमानगडी इथं भव्य तयारी देखील करण्यात आली आहे.